गुड इव्हनिंग फ्रेंड्स, वेलकम टू द बायजूस एक्झाम प्रेप. तर बायजूस एक्झाम प्रेपच्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आरोग्य भरतीचे महत्त्वाचे लेक्चर्स आपण सुरू केलेले आहेत. या आरोग्य भरतीच्या येणाऱ्या एक्झामसाठी मग त्या दोन्ही असतील, एक आरोग्य सेवक म्हणून जिल्हा परिषद अंतर्गत भरल्या जाणाऱ्या आणि इतर राज्य शासनाद्वारे भरल्या जाणाऱ्या 52 पोस्ट, त्यातला तांत्रिक भाग. तर यासाठी जो काही आरोग्यशास्त्र आहे त्यातले काही भाग आपण पाहतोय. मागच्या काही लेक्चर्समध्ये बॅक्टेरियल डिसीजेस, व्हायरल डिसीजेस पाहितले. आता आपण त्यावर उपलब्ध असणाऱ्या लसींची माहिती घेऊया. आजच्या लेक्चरचं नावच आहे विविध रोगांच्या लसी, वॅक्सिन्स फॉर द डिफरंट डिसीजेस. तर स्टार्ट करूया आपण. बघा, सगळ्यात पहिल्यांदा वेगवेगळ्या लसी उपलब्ध आहेत. त्यातली सगळ्यात पहिली लस जर आपण पाहतोय तर ती टायफॉइडसाठी आपण पाठ करूया. टायफॉइडसाठी लस आहे टॅब लस, जी 0.5 ml, 0.5 ml त्वचेच्या खाली, त्वचेच्या खाली म्हणजे सबक्युटेनियस. वेगवेगळे प्रकार आहेत बरं का. त्वचेच्या खाली म्हणजे इंट्राडर्मल, त्याच्या खाली एक लेअर असतो त्याला क्युटेनियस लेअर म्हणतात. त्याच्या खाली जी दिली जाते त्याला सबक्युटेनियस असं म्हणतात. आणि त्या लसीचं एक एक ही जुनी लस आहे टॅब. ह्या टॅबचं लॉंग फॉर्म होतं टायफॉइड ए अँड बी. टॅबचं लॉंग फॉर्म काय होतं? टायफॉइड ए अँड बी. टायफॉइड, टी फॉर टायफॉइड, ए अँड बी हे टायफॉइडचे वेगवेगळे प्रकार आहेत किंवा स्ट्रेन आहेत असं म्हणू शकतो. आता नवीन एक लस आहे, त्या लसीचं नाव आहे टायझॅला. दिस व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. टायझॅला किंवा टायफिन व्हीआय हे नवीन लसींची नाव आहेत. त्यामुळे ह्या तिन्ही लसी तुम्ही लक्षात ठेवू शकता, हे सर्वांनी लक्षात घ्या. टॅब ही जुनी लस आहे जी वापरली जाते टायफॉइडसाठी. ओके. आता नेक्स्ट जर पाहितलं तर क्षयरोग, ट्युबरक्युलोसिस. आता ट्युबरक्युलोसिससाठी लस ही फेमस आहे बीसीजी. ओके, बीसीजी ही लस ट्युबरक्युलोसिससाठी आहे, टीबी साठी आहे, जी बाळाचा जन्म झाल्यावर दिली जाते. आता ही लस, या लसीचं लॉंग फॉर्म पण आहे बॅसिलस कॅलमॅटी गौरिन. तर हे बॅसिलस या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला याच्या आधीच्या लेक्चरला सांगितला आहे. बॅक्टेरियामध्ये दंडगोलाकार जे जीवाणू असतात त्यांना बॅसिलस म्हणतात. तर ही जी काही लस आहे ती जन्माच्या वेळी दिली जाते. आता याच्यामध्ये वेगवेगळे आहेत की ट्रॅडिशनल वॅक्सिन्स ह्या कशा कशा प्रकारे आपल्या रिस्पॉन्स करतात, काय करतात, नेमकं एक्झॅक्टली काय करतात हे आपल्याला इथं शिकायचंय. तर मी या भागात फक्त म्हणजे आधी सुरुवातीला फक्त आपण सगळ्या लसींची नावं लक्षात घेऊया. त्या कधी दिल्या जातात, कुठं दिल्या जातात, काय डोस आहे, ह्या गोष्टी आरोग्य भरतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे ह्या पहिल्यांदा पाहूया आणि नंतर त्याची मेकॅनिझम ऑफ ऍक्शन जी काही एक्झॅक्ट आहे ती नंतर पाहूया. ओके. आता बघा, त्याच्यानंतर आहे कॉलरा. कॉलरासाठी हाफकिनची लस वापरली जाते. हा एक महत्वाचा एमसीक्यू आहे की कॉलरा हा एक महत्वाचा बॅक्टेरियल डिसीज आहे. विब्रिओ कॉलरी या नावाच्या जीवाणूमुळे होतो. यासाठी कोणती लस वापरली जाते? हाफकिनची लस. हाफकिन इन्स्टिट्यूट आहे बघा भारताची. तर ती हाफकिन इन्स्टिट्यूट एका शासनाच्या नावाने, त्याच हाफकिनची लस किंवा तीच लस किंवा त्या नावानं दिली जाणारी लस कॉलरासाठी वापरली जाते. आता नेक्स्ट बघा, घटसर्प. मी तुम्हाला लास्ट लेक्चर मध्ये एक गोष्ट सांगितलेली आठवत असेल. ओके, ती गोष्ट सर्वांना लास्ट लेक्चर मधली आठवत असेल, ती म्हणजे त्रिगुणी लस आहे एक. त्या त्रिगुणी लसचं नाव आहे डीटीपी. डीपीटी. डीपीटी नावाची लस. ओके. आता यासाठी लक्षात काय घ्यायचंय की घटसर्पासाठी औषध जे वापरलं जातो ते पेनिसिलिन आहे. औषध आणि लस मध्ये फरक आहे बघा. औषध वेगळं, लस वेगळं. ही लस आहे, ही औषध आहे. औषध आपण रोग झाल्यावर देतो, लस रोग होऊ नये म्हणून देतो. दोन्हीत फरक आहे. औषध जे आहे ते पेनिसिलिन नावाचं वापरलं जातं इथं, आणि लस जी वापरली जाते ती डीपीटी वापरली जाते. डीपीटीला त्रिगुणी लस म्हणतात. आणि डीपीटीचं लॉंग फॉर्म सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. डी फॉर डिप्थेरिया, पी फॉर पर्ट्युसिस आणि टी फॉर टिटॅनस. ओके. आता याच्याच अनुसरून पुढचा रोग म्हणजे पी. पी वरून काय होतो? पर्ट्युसिस. पी वरून काय होतं? पर्ट्युसिस, ज्याला डांग्या खोकला म्हणतात. म्हणून सरळ सरळ तुम्हाला प्रश्न कसा विचारला जाईल? डांग्या खोकल्या, डांग्या खोकल्यासाठी कोणती लस वापरतात? मग वुपिंग कफ ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतो, यासाठी कुठली लस वापरतात असा प्रश्न विचारला तरी सुद्धा आपल्याला त्याच लसीचं नाव द्यायचंय. डीपीटी ही त्रिगुणी लस डांग्या खोकल्यासाठी वापरली जाते, हे सर्वांनी लक्षात घ्या. ओके.
आता त्यात डीपीटी मधला तिसरा टी काय आहे? तिसरा टी आहे धनुर्वात, ज्याला आम्ही टिटॅनस म्हणतो. हा धनुर्वात ओल्या जखमेतून किंवा नुकतीच झालेल्या जखमेतून मातीमधील जीवाणू क्लॉस्ट्रिडियम, येस मातीतील जीवाणू कोणते? क्लॉस्ट्रिडियम यांच्या शरीरात प्रवेश झाल्यामुळं टिटॅनस नावाचा रोग होतो. हा टिटॅनस होऊ नये म्हणून एकतर डीपीटी लस दिली जाते किंवा टीटीचं इंजेक्शन दिलं जातं. येस, डीपीटी ही त्रिगुणी लस पण दिली जाते किंवा टीटीचं इंजेक्शन दिलं जातं. टीटीच्या इंजेक्शनला मी तुम्हाला सांगितलं होतं, टीटीच्या इंजेक्शनला काय म्हणतो? टिटॅनस टॉक्झॉइड असं म्हणतो. म्हणजे बघा, तीन रोगांसाठी एकच लस उपलब्ध आहे. त्या लसीचं नाव आहे डीपीटी. डी म्हणजे डिफ्थेरिया, पी म्हणजे पर्ट्युसिस डांग्या खोकला, आणि टी म्हणजे टिटॅनस, ज्याला आपण काय म्हणतो? धनुर्वात. आता निमोनिया निमोनियासाठी औषध म्हणून वापरलं जातं पेनिसिलिन. येस, निमोनियासाठी औषध म्हणून वापरलं जातं पेनिसिलिन. म्हणजे पेनिसिलिनचा उपयोग 2 रोगासाठी केला जातो असं आपलं 8वीचं स्टेट बोर्ड म्हणतं. 8वीच्या स्टेट बोर्डनुसार मी हे घेतोय किंवा देतोय. मेडिकल लँग्वेज किंवा एकदम जे काही सध्या चालतं, आता निमोनियासाठी वेगवेगळ्या हायर ड्रग्ज वापरले जातात, तरी सुद्धा पेनिसिलिन हे 8वीच्या पुस्तकात दिलेलं आहे. तरी आपण ते घेऊया. म्हणजे एक्झामला आपल्याला स्टेट बोर्डवर आधारित प्रश्न येतात, म्हणजे नाही की कुठल्या मेडिकल फील्डमधले पुस्तक वापरली जात नाहीत. त्यामुळे स्टेट बोर्डवर आधारित आपल्याला हे लक्षात असणं गरजेचं आहे. पण निमोनियासाठी लस उपलब्ध आहे का नाही, येस, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. सर्वांनी लक्षात घ्या, निमोनियासाठी लस उपलब्ध आहे. येस, इथं जरी दिली नाही मी तरी आहे. आता नवीन अपडेट जर सांगायचं झालं तर निमोनियासाठी चांगली लस उपलब्ध आहे. दॅट इज कॉल्ड ॲज निमोनिया पेंटाव्हॅलेंट वॅक्सिन. येस, त्याच्यामुळं लस उपलब्ध आहे का? तर हो आहे. त्याच्यानंतर कुष्ठरोग. येस, आता जीवाणूजन्य रोगामधला पुढचा भाग जर सांगायचा झाला तर कुष्ठरोग. कुष्ठरोग ज्याला आपण हॅन्सन्स डिसीज म्हटलं होतं, यासाठी मात्र कुठलीही लस उपलब्ध नाही. येस, हे सर्वांनी लक्षात घ्या. कुष्ठरोगासाठी सध्या प्रेझेंट आपल्याकडं लस उपलब्ध नाही, हे सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे. येस, लस उपलब्ध नाही. ओके, आता नेक्स्ट बघूया आपण व्हायरल डिसीजेस. वेगवेगळे विषाणूजन्य रोग आहेत. विषाणूजन्य रोगांसाठी लस कोणत्या कोणत्या उपलब्ध आहेत हे इथं लक्षात आलं पाहिजे. आता कांजण्या ज्याला चिकन पॉक्स म्हणतो, यासाठी जी लस आहे त्याला अँटी व्हॅरिसेला वॅक्सिन म्हणतात. व्हॅरिसेला हा कोण आहे? तर व्हॅरिसेला हा कांजण्याचा विषाणू आहे. ज्यामुळे कांजण्या होतात त्या विषाणूला व्हॅरिसेला असं म्हणतात. लक्षात येते? परत एकदा लक्षात ठेवा, ज्यामुळे कांजण्या होतात त्या विषाणूला व्हॅरिसेला म्हणतात. म्हणून व्हॅरिसेला विरोधी लस म्हणजेच अँटी व्हॅरिसेला लस ही कशाची आहे? तर ही चिकन पॉक्स किंवा कांजण्याची आहे. हे आपल्याला इथं लक्षात आलं पाहिजे. स्मॉल पॉक्स बद्दल बोलायचं झालं तर देवीची लस मी तुम्हाला सांगितलं होतं बघा. एडवर्ड जन्नर यांनी 1798 मध्ये शोधलेली, ओके, सगळ्यात पहिली लस म्हणून ओळखलं जाते याला. येस, शोधलेली ही लस आहे देवीची लस ज्याला म्हणतात. देवीची लस देवीच्या रोगाला देवीची लस. त्याच्यात काही एमसीक्यू नाहीये. एमसीक्यू तुम्हाला इथं काढायचा असेल तर तुम्हाला मिळतो एडवर्ड जन्नर. शोधाचा इयर सुद्धा महत्वाचा आहे. काही गोष्टी ह्या जगात घडलेल्या आहेत त्या फार पहिल्यांदा घडलेल्या आहेत. येस, फार महत्वाच्या, येस, जगाच्या काय म्हणतात उत्क्रांती म्हणा किंवा कल्याण म्हणू आपण, वेलफेअर, जगाच्या वेलफेअर साठी घडलेल्या गोष्टीचे इयर सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. त्यातला हा इयर आहे, हे सर्वांनी लक्षात घ्या. आता मिझल्स. आता मी 3 रोग इथं मी तुम्हाला सांगितले होते. MMR नावाची लस, त्रिगुणी लस, ज्या पद्धतीने डीपीटी नावाची त्रिगुणी लस पाहितली होती बघा. येस, ज्या पद्धतीनं डीपीटी नावाची त्रिगुणी लस पाहितली होती, त्याच पद्धतीनं विषाणू विरोधी, व्हायरस विरोधी कोणती लस आहे? MMR नावाची विषाणू विरोधी लस आहे. ही विषाणू विरोधी लस 3 वेगवेगळ्या रोगांसाठी आहे. कोणते कोणते 3 रोग तुमच्या समोर आहेत बघा. एक आहे बघा, एम म्हणजे मिझल्स, ज्याला गोर म्हणतो, जो रोग आपण पाहतोय त्याचं नाव रुबिओला असं पण आहे बरं का. हे रुबिओला, ओला हा लक्षात ठेवा, रुबेला नाही. येस, त्यातलं दुसरं एम म्हणजे मम्स, ज्याला गालफुगी म्हटलं होतं. गालफुगी हा विषाणूजन्य रोग आहे. आणि रुबेला हा सुद्धा एक महत्वाचा विषाणूजन्य रोग आहे. या तिन्ही रोगांसाठी ही आपल्याला लस माहीत असले गरजेचे. त्यातला दुसरा एम म्हणजे मम्स, ज्याच्यासाठी सुद्धा लस कोणती आहे? MMR. आणि तिसरा आर म्हणजे रुबेला, यालाच जर्मन मिझल्स असे म्हणतात. ओके, म्हणजे बघा नीट लक्षात घ्या, मिझल्सला रुबिओला म्हणतात आणि रुबेलाला जर्मन मिझल्स म्हणतात. लक्षात येते? हे दोन्ही गोष्टी लक्षात घ्या. आणि ह्या तिन्हीची लस कॉमन आहे. त्या लसीचं नाव आहे MMR लस. येस, त्या लसीचं नाव काय? MMR लस. सर्वांनी लक्षात घ्या, दिस व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट.
आता पुढचा रोग आहे पोलिओ. पोलिओ हा एक महत्वाचा रोग आहे. 2014 साली भारत पोलिओ मुक्त झालाय. सगळ्यांनी लिहून घ्या, हे महत्वाचं आहे. येणाऱ्या एक्झामला हे फार गरजेचा प्रश्न आहे. 2014 साली भारत पोलिओ मुक्त झालाय. मार्च 2014 ला भारत पोलिओ मुक्त झालाय. आता पोलिओ मुक्तीसाठी आपल्याकडं पल्स पोलिओ मोहीम ही 1994 पासून चालू आहे. 1994 पासून चालू आहे. 1995 ला पहिल्यांदा ती सुरू केली. 94 ला ती घोषणा केली. डिसेंबर महिन्यात सुरू झाली. दरवर्षी आजही भारतामध्ये पल्स पोलिओ मोहीम चालू आहे. 2014 आणि 2021 मध्ये आज 7 वर्षाचा गॅप आहे. 21-22 येस, एवढ्या वर्षभरात आज बघायला गेलं तरी सुद्धा पल्स पोलिओ मोहीम चालूच आहे. आता पल्स पोलिओ मोहीम म्हणजे काय असतं? 2 डोस 6 आठवड्याच्या अंतरानं दिली जातात. जानेवारी फेब्रुवारी हा महिना सरासरी निवडला जातो. कमी जास्त याच्यात होऊ शकतं, पण भारतामध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी हा महिना निवडला जातो आणि 6 आठवड्याचा गॅप ठेवला जातो 2 लसीमध्ये. 5 वर्षाच्या आतल्या मुलांना हे लसीकरण कंटिन्यू दिलं जातं प्रत्येक वर्षी. आता हे जे 2 बूंद जिंदगी के जे आपण ब्रँड अँबॅसेडर अमिताभ बच्चन होते त्यांच्याकडून ऐकलेलं आहे, तर ही कोणती लस आहे, त्याचं नाव काय हे आपल्याला माहित असलं पाहिजे. तर त्याला म्हणतात सॅबिनची लस. येस, जी लस नीट ऐका, जी लस आजपर्यंत वापरली गेलेली आहे त्या लसीला सॅबिनची लस म्हटले. मुखाद्वारे घेतली जाणारी लस, 2 बूंद जिंदगी के त्यातले 2 बूंद जे आहेत किंवा ओरल पोलिओ वॅक्सिन म्हणून सुद्धा याचा उपयोग केला जातो. येस, या सॅबिनच्या लसीला काय म्हणतात? OPV. यालाच काय म्हणतात? ओरल पोलिओ वॅक्सिन. दॅट इज कॉल्ड एज ओरल पोलिओ वॅक्सिन. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, इथं दिले सुद्धा सॅबिनची लस तोंडाद्वारे, तर साल्कची लस. हे दोघंही शास्त्रज्ञ आहेत. सॅबिन एक शास्त्रज्ञ आहे, साल्क पण शास्त्रज्ञ आहे. येस, साल्कची लस मात्र कशी दिली जाते? इंजेक्शनद्वारे दिली जाते. म्हणून याला IPV म्हणतात. याला काय म्हणतात? IPV. OPV मधला O ओरल पोलिओ वॅक्सिन, IPV मधला I इंजेक्शनल पोलिओ वॅक्सिन. येस, दोन्हीतला फरक सर्वांना लक्षात असला पाहिजे. IPV आणि OPV ही नावं सर्वांनी लक्षात घ्या. हे OPV आहे, हे IPV आहे. आता यात एक मला महत्वाचा पॉइंट इथं सांगायचा. पल्स पोलिओ मोहीम मध्ये खालील कोणत्या लसीचा उपयोग केला जातो? याचं उत्तर सिंपल आहे, सॅबिनची लस, जी पोलिओसाठी लागते. पण 2015 पासून, येस, मोदी गव्हर्नमेंट आल्यानंतर 2015 पासून 2015 पासून साल्कची लस सुद्धा आपल्या गव्हर्नमेंट प्रोग्राम मध्ये ऍड केलेली आहे, ज्याला मिशन इंद्रधनुष्य म्हणतो आपण. मिशन इंद्रधनुष्य हा लसीकरणाशी निगडीत असणारा महत्वाचा प्रोग्राम आहे, जो 2015 पासून सुरू केला गेला आहे. 30 नोव्हेंबर 2015 पासून ऍडिशनल पोलिओसाठी साल्कची लस सुद्धा नवजात बालकाला दिली जात आहे. लक्षात घ्या, दिस व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून आज म्हणजे आज आपण आपला जन्म झाला तेव्हा आपल्याला एकच लस मिळाली, ती म्हणजे तोंडाद्वारे दिली जाणारी सॅबिनची लस. पण आज ज्यांचा जन्म होतोय 2015 पासून, त्यांना दोन्ही लसीकरण होत आहे पोलिओचं. दोन्ही लसीकरण, एक जन्मताच साल्कचं इंजेक्शन दिलं जातं आणि त्याच्यानंतर 5 वर्षापर्यंत सॅबिनचं 2 बूंद दिले जातात. येस, त्यामुळे त्यांचं डबल प्रोटेक्शन होतं. याच्या मागचा उद्देश काय माहितीये का? याच्या मागचा उद्देश असा आहे की बाबा जास्तीत जास्त आपला जो पोलिओ मुक्त झालोय ना, तर ते परत आपल्याकडे पोलिओ आला नाही पाहिजे, यासाठी आणखीन 10-15 वर्ष आपल्याला प्रयत्न करावा लागतील. येस, हा त्यामागचा उद्देश असतो. म्हणजे देवीच्या रोगाची लस आपण 1975 ला तो रोग गेलाय, त्याच्यानंतर सुद्धा आपण देवीची लस दिली गेलेली. लास्ट पेशंट आपल्याकडे देवीचा 1975 ला सापडलाय, 1975 ला. त्याच्यानंतर सुद्धा लसीकरण चालू होतं. त्यामुळे रोग गेला, आता लसीकरण थांबवा असा प्रकार होत नाही. उलट जो रोग पूर्णपणे गेलाय त्याचं प्रोटेक्शन जास्त घेणं गरजेचं आहे, असं वैद्यकीय क्षेत्राला वाटतं. आता हेपॅटायटिस, मी तुम्हाला सांगितलं होतं लिव्हरवर सूज येणे म्हणजे हेपॅटायटिस होय. त्यासाठी 5 विषाणू कारणीभूत आहेत. ते 5 विषाणूची यादी मी याच्या आधीच्या लेक्चरला दिलेली आहे. याच्या आधीच लेक्चर आपण विषाणूजन्य रोग हे पाहितले. त्या 5 रोगापैकी हेपॅटायटिस A, B, C, D आणि E असे 5 रोग आहेत. यांच्यापैकी कोणाला लस आहे, कोणाला नाही आणि कोणाची कोणाला चालते याची यादी मी समोर दिली आहे. हे फार महत्वाचं आहे, कन्फ्युजन आहे. नीट बघा, हेपॅटायटिस A आणि B ला लस उपलब्ध आहे. येस, लस उपलब्ध कोणाकोणाला आहे? हेपॅटायटिस A आणि B लाच लस उपलब्ध आहे.
हेपॅटायटिस सी आणि ई साठी लस उपलब्ध नाही. येस, लक्षात घ्या, यांच्यासाठी लस उपलब्ध नाही. डी ला बी ची लस चालते. येस, आता डी साठी खास काढली नाही, पण बी ची लस दिली की डी चं संरक्षण होतं. त्यामुळं ह्या दोन्ही लसीकरण झाल्यानंतर तुम्हाला संरक्षण कोणापासून प्राप्त होतं? ए बी डी. येस, यांच्यापासून संरक्षण प्राप्त होतं. संरक्षण कोणापासून प्राप्त होत नाही? खास ई, सी आणि ई. येस, यांच्यापासून संरक्षण प्राप्त होत नाही. ह्या दोघांना लस उपलब्ध नाही, हे सर्वांनी लक्षात घ्या. पिवळा कावीळ हेपॅटायटिस ए ला म्हणतात, पांढरा कावीळ हेपॅटायटिस बी ला म्हणतात. येस, हे काही छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. लसीकरणाच्या बाबतीत ही बाब महत्वाची आहे. आता स्वाईन फ्लू, मी तुम्हाला सांगितलं होतं की स्वाईन फ्लू साठी लस आलेली आहे. स्वाईन फ्लू आल्यानंतर आता ही लस जास्त फेमस झाली नाही जेवढी करोनाची झाली. करोनाचं लसीकरण आपल्याला माहित पाहिजे. आजच्या स्लाइड मध्ये करोनाचं लसीकरण मी घेतलेलं नाही, तरी सुद्धा मी सांगणार मात्र आहे. आता नीट पहा, स्वाईन फ्लू 2009 ला आला होता भारतामध्ये, त्याच्यानंतरही बरेच मध्येच उद्रेक झाला होता. तरी सुद्धा आता स्वाईन फ्लूची एक लस आहे, त्या लसीचं नाव आहे वॅक्सीग्रिप. लस वेगळी, औषध वेगळं, हे दोन गोष्टी लक्षात ठेवा. बीसीजी ही लस आहे आणि स्ट्रेप्टोमायसिन हे औषध आहे. ड्रग अँड वॅक्सिन ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. ह्यांचं मेकॅनिझम ऑफ ऍक्शन सुद्धा वेगळं आहे. आता वॅक्सीग्रिप ही त्रिगुणी लस किंवा ट्रायव्हलंट वॅक्सिन ही वॅक्सीग्रिप स्वाईन फ्लू साठी वापरली जाते. स्वाईन फ्लू हा एक प्रकारचा इन्फ्लुएन्झा आहे, एक प्रकारचा इन्फ्लुएन्झा आहे. येस, म्हणजे व्हायरल फिवर ज्याला आपण म्हणतो. आता रेबीजला रेबीज विरोधी लस दिली जाते. येस, रेबीजला रेबीज विरोधी, त्याला काही वेगळं नाव नाहीये, म्हणजे कुत्रा चावल्यानंतर ही लस घेतली तरी चालते. ओके, त्याच्यानंतर बघा, एड्स साठी, HIV साठी औषध म्हणून रिटिनोव्हिरचा वापर केला जातो. येस, रिटिनोव्हिर ही टॅबलेट खास करून वापरली जाते, पण यासाठी कसल्याही प्रकारची लस मात्र उपलब्ध नाहीये. ही नोंद सर्वांनी घ्या की HIV साठी आणखीनही लस उपलब्ध नाही, हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. बघा, झिका विषाणू यासाठी एक प्रॉपर औषध नाहीये किंवा लस पण नाहीये, परंतु एक नॉमिनल प्रोटोकॉल आहे ट्रीटमेंटचा, ज्याद्वारे झिका विषाणू किंवा झिकाचा प्रादुर्भाव झाल्यावर रोगी वाचतो. ओके, त्याच्यानंतर डेंग्यू साठी एक महत्वाची लस आलेली आहे, पण ती आणखीन प्रचलित झालेली नाहीये. येस, अंडर ट्रायलच आहे, डेंगावॅक्सिया नावाची लस आहे. ओके, म्हणून लस उपलब्ध आहे का? येस, तर ती अंडर ट्रायल आहे. काही दिवसानं ही लस म्हणजे भारतात म्हणा किंवा इतर देशामध्ये सुद्धा उपलब्ध होईल असा एक अंदाज आहे. हिवताप, मलेरिया यासाठी प्रभावी लस उपलब्ध नाही, कारण मलेरिया 4 वेगवेगळ्या स्ट्रेनमुळे होतो. तसंच डेंग्यू सुद्धा 4 वेगवेगळ्या विषाणूमुळे होतो. मलेरिया तर 4 स्ट्रेनमुळे होतो. मलेरिया ज्यामुळे होतो त्याचे नाव काय, डिटेल्स आपण नेक्स्ट लेक्चर शिकणार आहेत. पुढच्या लेक्चरला, पुढच्या दिवशी, उद्या आपण प्रोटोझोल डिसीजेस शिकणार आहेत. त्यामध्ये मी याची माहिती तुम्हाला देणार आहे. आता ज्या लस आपण पाहितल्या, बघा सगळ्यांनी लक्षात घ्या, ज्या लस आपण आतापर्यंत पाहितल्या त्या लसी कधी दिल्या जातात, कुठे दिल्या जातात, डोस माहित असलं तरी चालतं किंवा नाही, पण कधी आणि कुठे ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. सगळ्यात पहिली लस बघा सर्वांनी, जन्मावेळी. जन्मावेळी कोणत्या कोणत्या लस दिल्या जातात बघा, इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जन्मावेळी म्हणजे जन्म झाला की त्याच दिवशी, जर नॉर्मल डिलिव्हरी झाली आहे आणि त्या बेबीला काही प्रॉब्लेम नाही, फिवर नाही, ताप वगैरे नाही किंवा इतर काही त्याला नाहीये, तर लगेच त्याला जन्माच्या दिवशीच 3 लस दिल्या जातात. जर समजा काही प्रॉब्लेम असेल तर 7-8 दिवस वेट केला जातो. असं काय जन्माच्याच दिवशी द्यावाचं नाही, पण प्रोटोकॉल आपण सांगायचं काय, जन्माच्या वेळेस. म्हणून ऍट द टाइम ऑफ बर्थ 3 लस दिल्या जातात. ओके, सगळ्यात महत्वाची BCG. येस, त्याच्यानंतर OPV म्हणजे काय, ओरल पोलिओ वॅक्सिन, आणि नंतर हेपॅटायटिस बी. ह्या 3 लस आज आज जो जन्म घेतोय मुलगा, येस, त्याला ह्या 3 लस दिल्या जातात. यालाच मिशन इंद्रधनुष्य असं म्हणतात. यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्वचेच्या आत दिली जाणारी BCG लस आहे. BCG कुठे दिली जाते, इंट्राडर्मल. प्रत्येकाच्या डाव्या दंडावर इथे एक छोटस साईन आहे बघा, येस असेल प्रत्येकाकडे. आज 1990 नंतर जन्मलेले किंवा त्याच्या आधी, ओके, म्हणजे बेसिकली आपल्या सांगतोय मी. ओके, जे आहेत त्यांना इथं डाव्या दंडावर एक साईन आहे, ते साईन BCGचं असतं. ओके, म्हणून इंट्राडर्मल हा कोणाचा रूट आहे, तो BCGचा आहे. 0.1 ml. हे काही पाठ केलं तरी चालतं, नाही तरी चालतं. ओके, तुम्हाला डोस विचारला जाणार नाही. क्षयरोगाविरोधी आहे, पोलिओ विरोधी आहे, कावीळ विरोधी आहे. येस, हेपॅटायटिस बी. हेपॅटायटिस बी ही डायरेक्ट मस्क्युलर आहे, इंट्रामस्क्युलर. त्याच्यानंतर पुढची बघा, जन्मापासून 6वा आठवडा, 6th वीक पर्यंत कोणत्या कोणत्या लसी दिल्या जातात.
आता मी थोड्यापूर्वी एक सांगितली होती IPV इंजेक्शनल पोलिओ वॅक्सिन, ही सुद्धा जन्माच्या वेळी दिली जाते बरं का. येस, ऍडिशनली लिहून घ्या. आता बघा 6व्या आठवड्याला कोणती कोणती दिली जाते. DPT, DTP झाले ते, DPT आहे. DPTचा पहिला डोस स्नायूमध्ये दिला जातो 0.5 ml. येस, आणि ही DPT जी लस आहे ती 3 रोगांविरोधी आहे. येस, 3 रोगांविरोधी आहे. 6व्या आठवड्यालाच OPVचा पहिला डोस दिला जातो. तुम्ही म्हणता हा पहिला जो जन्माच्या वेळेस दिला जातो ना तो 0 डोस म्हणतात. झिरोथ म्हणजे एकदम पहिला ज्याला 0 नाव दिलंय. OPVचा पहिला डोस कधी दिला जातो? 6व्या आठवड्याला. आणि BCG जर जन्मावेळी दिला नसेल, BCGचा एकच डोस देतात. येस, जर BCG जन्मावेळी दिला नसेल तर मग 6व्या आठवड्यात दिला जातो. येस, लक्षात येते. आणि हेपॅटायटिस बी सुद्धा जन्मावेळी दिला असेल तरी सुद्धा त्याचा दुसरा डोस, सेकंड डोस हा स्नायूच्या आत 0.5 ml सेकंड डोस म्हणतोय. BCGचा एकच डोस असतो, हे सर्वांनी लक्षात घ्या. ओके, आता जन्मापासून 10वा आठवडा 10th वीक पर्यंत गेलात की मग इथं DPTचा दुसरा डोस मिळेल तुम्हाला. म्हणजे DPTचा पहिला डोस कुठे मिळाला? 6व्या आठवड्याला. सगळ्यांनी लक्षात घ्या, DPTचा पहिला डोस कुठे मिळाला? 6व्या आठवड्याला. त्यामुळं हे सर्वांनी लक्षात आलंच पाहिजे. स्नायूच्या आत 0.5 ml आणि 3 रोग तुम्हाला मी सांगितले. त्याच्यानंतर 10व्या आठवड्याला OPVचा दुसरा डोस, म्हणजे OPVचा हा नियमन तिसरा डोस झाला, बरोबर ना. एक जन्मावेळी, एक 6व्या आठवड्यात, एक 10व्या आठवड्यात. येस, आणि हेपॅटायटिस बी चा हा तिसरा डोस झाला. येस, लक्षात आलं. ऍक्च्युली दोनच डोस आहेत, म्हणजे एक मिस झाला तर इथं दिलेला आहे. आणि आता 14वा आठवडा. ओके, 14वा आठवडा 14th वीक, परत एकदा DPTचा दुसरा डोस. ओके, DPTचा दुसरा डोस, OPVचा तिसरा डोस, IPV म्हणजे इंजेक्शनल पोलिओ वॅक्सिन मी तुम्हाला सांगितलं होतं. येस, IPV इंजेक्शनल पोलिओ वॅक्सिन. आणि हेपॅटायटिस बी जर राहिला असेल तर. येस, हेपॅटायटिस बी जर राहिला असेल तर. आता हेपॅटायटिस बी ची लस आपल्याला दिली गेली नव्हती, आता दिली जाते, त्यामुळे आपण पण ती लस घेऊ शकतो 2 डोस मध्ये. आता डायरेक्ट 9व्या महिन्याला, येस 9व्या महिन्याला MMR लस. कोणती लस? MMR. 9व्या महिन्याला डायरेक्ट जन्मापासून 9वा महिना MMR ही लस दिली जाते. ही त्वचेच्या आत दिली जाते. आणि ही गोवरची लस किंवा MMR लस आपण घेऊ शकतो सेपरेट. 16व्या आठवड्याला परत DPT, OPV तर मी तुम्हाला कधीपर्यंत देतात म्हणते? डायरेक्ट 5 वर्षापर्यंत. येस, 10व्या वर्षापर्यंत TTचे इंजेक्शनचे 2 डोस. येस, जन्मापासून 10व्या वर्षी TTचे 2 डोस. आणि गरोदर असेल, स्त्री गरोदर असताना सुद्धा पहिल्या व 4थ्या महिन्यात. ओके, म्हणजे पहिला आणि 4थ्या महिन्यात, म्हणजे काय, दुसरा पहिला डोस नंतर 1 महिन्यात. लक्षात येते. म्हणजे गरोदर स्त्रीला किंवा गर्भधारणा असणाऱ्या स्त्रीला, प्रेग्नंट वुमनला TTचे इंजेक्शन दिलं जातं, हे सर्व लक्षात घ्या. ओके, नेक्स्ट. चालेल. तर हे जे पूर्ण होतं ते पूर्ण लस वॅक्सिन्स. ओके, सर्व वॅक्सिनची माहिती मी तुम्हाला ह्या लेक्चरमध्ये घेतलेली आहे. कोरोना विरोधी ज्या वॅक्सिन्स आहेत त्या 2 वॅक्सिन्स मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे, त्या फक्त तुम्ही ऐका. 2 वॅक्सिन भारतात दिल्या जातात, एक आहे कोवॅक्सिन आणि दुसरी आहे कोविशिल्ड. या दोन्ही वॅक्सिन हे अडल्टला दिल्या जातात, लहान मुलांना नाही. त्यामुळे याचा आणखीनही आपण जन्म झालेल्या मुलांमध्ये समावेश केलेला नाही. कोवॅक्सिन, कोविशिल्ड यापैकी कोवॅक्सिन ही भारत बायोटेकने बनवलेली आहे. कोविशिल्ड ही सिरम इन्स्टिट्यूटनं बनवलेली नाही, फक्त वितरण करते. बनवलंय कोण तर ॲस्ट्राझेनेका. येस, ॲस्ट्राझेनेका नावाची कंपनी त्यांनी बनवली. वितरणाची जबाबदारी भारतात, प्रोडक्शन आणि वितरण हे मात्र सिरम इन्स्टिट्यूटकडे आहे. ओके, निर्मिती म्हणजे थोडक्यात फक्त त्यांच्याकडे पेटंट आणि फक्त तुम्ही निर्मिती करा. पण कोवॅक्सिन ही संपूर्ण भारतीय बनावटीची लस आहे, हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचंय. तर बायजूस एक्झाम प्रेपच्या ऍप्लिकेशनवर तुम्हाला या गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट मिळतात. एक आहे ऑनलाईन सबस्क्रिप्शन. येस, हे ऑनलाईन क्लासरूम प्रोग्राम म्हणून बायजूस एक्झाम प्रेपवर चालतो. याचे जे काही USPs आहेत हे तुमच्या समोर आहेत, मी प्रत्येक लेक्चरला तुम्हाला सांगतच असतो. बायजूस एक्झाम प्रेपचं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे. हे टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करा. यावर फ्री नोट्स, क्विजेस ह्या गोष्टी तुम्हाला मिळतात. आणि ज्यांच्याकडे ऍप्लिकेशन नाही त्यांनी ऍप्लिकेशन सुद्धा डाउनलोड करा. दररोज 5:30 वाजता ऍप्लिकेशनला सराव प्रश्नसंच होत असतात माझे. इथं जे घेतोय ते आपण डेटा घेतोय, डेटा आपलं सराव प्रश्नसंच याची आपण सांगड घालत असतो. ठीक आहे, तर या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया. थँक्यू व्हेरी मच.